नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृहाची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे। अल्पवयीन 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती पोलिसांपासून दडपवण्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी आता इगतपुरी पोलिसांसह विशेष चौकशी समितीमार्फत तपास सुरू आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। प्रांजल, मान्यता रद्द करण्यात आली आहे, एक मोठी घडामोड म्हणावी लागेल। तालुक्यामध्ये मंगळवारी ही संपूर्ण संतापजनक घटना उघडकीस आली होती। समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये 10वीच्या 8 विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या 7 मुलांसोबत अनेक वेळा अनैसर्गिक कृत्य हे करण्यात आलेले होते। गुंगीचे औषध दिले जात होते आणि जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून हा सर्व प्रकार जो आहे तो सुरू होता। दरम्यान येथील एका मुलाने आपल्या पालकांना हा संपूर्ण प्रकार सांगतात। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत 10वीच्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान एवढं सगळं काही सुरू असताना समाज कल्याण वसतिगृहाच्या व्यवस्थापन हे नक्की काय करत होतं याची देखील गंभीर दखल ही घेण्यात आली होती। संपूर्ण तपास सुरू होता। दरम्यान आता जी काही घडामोड समोर येते त्यानुसार याची मान्यताच ही आता रद्द करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जी समिती आहे ती देखील स्थापन आहे, तिचा देखील तपास जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच त्यांच्याकडून देखील आता काय अहवाल प्राप्त होतोय, पुढे नक्की कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।